ट्रान्झॅक्शनशी रिलेटेड काही इम्पॉर्टंट टर्म्स आहेत. स्टार मार्कचा आयटम आहे हा. या तिन्ही टर्म्स अतिशय इम्पॉर्टंट आहेत. फर्स्ट टर्मिनॉलॉजी आहे ट्रान्झॅक्शन संदर्भातली एंट्री. एंट्री कशाला म्हणायचं? रेकॉर्डिंग ऑफ मॉनिटरी ट्रान्झॅक्शन इन द बुक्स ऑफ अकाउंट्स इन अ सिस्टमॅटिक वे इज कॉल्ड ॲज अन एंट्री. सो एंट्री म्हणजे काय? आपल्याला जे पहिल्यापासून आपण म्हणत आलो ना, रेकॉर्डिंग ऑफ मॉनिटरी ट्रान्झॅक्शन, त्याला आपण एंट्री म्हणतो. सो रेकॉर्डिंग ऑफ मॉनिटरी ट्रान्झॅक्शन इन द बुक्स ऑफ अकाउंट्स इन अ सिस्टमॅटिक वे इज कॉल्ड ॲज अन एंट्री. इथे अजून एक वाक्य तुम्ही ऍड करा. एंट्री इज मेड इन प्रायमरी बुक, जर्नल. जर्नल बुक मध्ये नेहमी एंट्री करतात. फर्स्ट एंट्री, अगदी फर्स्ट स्टेज आहे बुक किपिंगची किंवा रेकॉर्डिंग ऑफ ट्रान्झॅक्शन्सची. सो हे वाक्य ह्याच्यात ऍड करा. एंट्री इज मेड इन द प्रायमरी बुक कॉल्ड ॲज जर्नल. आता नॅरेशन. नॅरेशन म्हणजे काय? जेव्हा आपण एंट्री लिहितो की नाही, एंट्री जी लिहिलेली आहे त्या एंट्रीच्या संदर्भातली सगळी इन्फॉर्मेशन देणारं जे काही खाली लिहितो आपण त्या एंट्रीच्या खाली, त्याला म्हणायचं नॅरेशन. सो व्हॉट इज अ नॅरेशन? अ ब्रीफ एक्सप्लेनेशन अबाउट द ट्रान्झॅक्शन अँड द एंट्री इज कॉल्ड ॲज अ नॅरेशन. म्हणजे काय? मी एक एक्झाम्पल देऊन सांगते तुम्हाला की आपण गुड्स परचेस्ड किंवा स्टेशनरी परचेस्ड वर्थ ₹500. मग आपण काय लिहिणार नॅरेशन मध्ये? एंट्री आपण काय करतो? स्टेशनरी अकाउंट डेबिट टू कॅश. एंट्री म्हणजे काय हे तुम्हाला अजून माहिती नाहीये, मी जस्ट एक्झाम्पल देते. सो स्टेशनरी अकाउंट डेबिट टू कॅश ही एक एंट्री झाली. आता तुम्ही नॅरेशन मध्ये काय लिहिणार? नॅरेशन कसं लिहायचं असतं? इट इज ऑलवेज रिटन इन ब्रॅकेट्स बिलो द एंट्री इन जर्नल. जिथे तुम्ही एंट्री लिहिलीये, एंट्री मी आता काय सांगितली हे तुम्ही लिहून घेतलं नाही तरी चालणार आहे, मी जस्ट एक्सप्लेनेशन साठी सांगते. स्टेशनरी अकाउंट डेबिट, यालाच प्रिंटिंग अँड स्टेशनरी म्हणतात. प्रिंटिंग अँड स्टेशनरी अकाउंट डेबिट टू कॅश वर्थ ₹500. ठीक आहे. सो मी ही एक एंट्री करून दाखवली. अजून तुम्हाला एंट्री म्हणजे काय माहिती नाहीये, पण तरी तुम्हाला मी दाखवलंय. जेव्हा आपण म्हणतो ना एंट्री, ही एंट्री आहे. प्रिंटिंग अँड स्टेशनरी अकाउंट डेबिट 500 टू कॅश अकाउंट 500. ही एंट्री कुठे केली जाते? जर्नल बुक, जे प्रायमरी बुक आहे आपल्या बुक किपिंग मधलं, तिथे ही एंट्री केली जाते. आता नॅरेशन म्हणजे काय? इट इज द ब्रीफ एक्सप्लेनेशन अबाउट द ट्रान्झॅक्शन अँड द एंट्री. हे जे ट्रान्झॅक्शन आपण लिहिलं, ही जी एंट्री आपण केली त्याच्याबद्दलचं एक एक्सप्लेनेशन आहे. ते कुठं लिहिलं जातं? इट इज ऑलवेज रिटन इन ब्रॅकेट्स बिलो द एंट्री इन जर्नल. ही जी एंट्री आपण केली ना, ह्याच्या खाली ब्रॅकेट्स मध्ये हे लिहिलं जातं. कसं? इट युजली स्टार्ट्स विथ द वर्ड बीइंग. हा शब्द सुरुवातीला लिहायचा आणि पुढे त्याचं एक्सप्लेनेशन लिहायचं. सो इथे मी एक्सप्लेनेशन काय लिहिणार? बीइंग. आता एक्सप्लेनेशन लिहायचं, इन्फॉर्मेशन लिहायची. आता प्रिंटिंग अँड स्टेशनरी म्हणजे एक्झॅक्टली काय आणलं तुम्ही? स्टेपलर आणलं, पंचिंग मशीन आणलं, नोटबुक्स आणल्या, फोल्डर्स आणले, नक्की काय आणलं? ठीक आहे. सो मी इथे काय लिहिणार? बीइंग बॉक्स फाइल्स परचेस्ड इथे मी खरं थांबू शकते, बीइंग बॉक्स फाइल्स परचेस्ड, पण पुढे जाऊन आपण हेही लिहू शकतो. प्रश्न पडतो ना लगेच, किती फाईल आणल्या, किती रुपयाला आणल्या, ते पण लिहा. बीइंग बॉक्स फाइल्स परचेस्ड क्वांटिटी 5 मल्टिप्लाइड बाय ₹100 ईच. ब्रॅकेट कम्प्लीट. ब्रॅकेट इथे सुरू केला होता नॅरेशनच्या आधी. शब्दाने काय सुरुवात केली? बीइंग इज द वर्ड टू स्टार्ट द नॅरेशन. Being box files purchased quantity 5 ₹100 each. Information लिहिली आपण, बरोबर आहे. So what is a narration? It is a brief explanation about transaction and entry written below the entry in the brackets. It always starts with the word being. हे नॅरेशन बद्दल तुम्हाला हमखास पेपर मध्ये प्रश्न विचारतात. तिसरा आहे गुड्स. गुड्स म्हणजे काय? ऑल द आयटम्स, कमॉडिटीज, आर्टिकल्स, थिंग्स, काहीही जे एखादा बिझनेसमन परचेस करतो किंवा सेल करतो. सो ऑल द आयटम्स, कमॉडिटीज, आर्टिकल्स, थिंग्स विच आर परचेस और सोल्ड इन अ बिझनेस. कळलं? जे तुम्हाला डोळ्यांनी दिसतं, रिअल दिसतं समोर, त्याला म्हणायचं गुड्स. आयटम्स दिसतात, कमॉडिटी दिसते, रॉ मटेरियल दिसतं, कन्झ्युमेबल्स दिसतात, स्टेशनरी किंवा जे काही तुम्ही विकत आणता ते तुम्हाला दिसतं डोळ्यांना.
So that is called as goods. So goods are manufactured or traded to earn the profit. Goods म्हणजे काय, एखादा बिझनेसमन ते तिथेच त्याच्याच बिझनेसमध्ये ते मॅन्युफॅक्चर करत असेल किंवा तसाच्या तसा आयटम दुसरीकडनं आणत असेल आणि तिसरीकडे विकत असेल, याला म्हणायचं ट्रेडिंग. ट्रेडिंग म्हणजे काय, रेडीमेड प्रॉडक्ट. म्हणजे आता हे मी समजा तुम्हाला हा मार्कर सांगितला, तर मार्कर मी एकीकडनं तसाच्या तसा विकत आणतीये आणि दुसरीकडे जाऊन मी तो विकते. मी जेव्हा त्या दुकानदाराकडे मार्कर घ्यायला गेले तेव्हा तो दुकानदार बनवतो का मार्कर? नाही, कॅमलिन बनवतो. कंपनी कोणती आहे? कॅमलिन. कॅमलिन कडनं तो दुकानदार विकत घेतो आणि मी त्या दुकानदाराकडे जाऊन हे तसंच्या तसं विकत आणते. म्हणजेच दुकानदार इज अ बिझनेसमन who purchases these markers as it is and sells them as it is. त्याला काय म्हणायचं? ट्रेडिंग. त्यांनी या मार्करवर कुठलीही प्रोसेस केली नाहीये. पण मग मॅन्युफॅक्चरिंग म्हणजे काय? मॅन्युफॅक्चरिंग म्हणजे रॉ मटेरियल विकत आणायचं, त्याच्यावरती प्रोसेस करायची आणि एक प्रॉडक्ट बनवायचा. जे रॉ मटेरियल होतं त्यापेक्षा जो प्रॉडक्ट आहे दॅट इज डिफरंट. ट्रेडिंग मध्ये कसं आहे, जे विकत आणलं, जे परचेस केलं आणि जे सेल केलं ते सेम आहे, ते सेम आहे. पण मॅन्युफॅक्चरिंग मध्ये काय असतं, जे रॉ मटेरियल आपण विकत आणतो त्याच्यामध्ये आपण एक प्रोसेस करतो, प्रोसेस करून एक एंड प्रॉडक्ट बनवतो जो आपण सेल करणार आहोत. करेक्ट. सो जो एंड प्रॉडक्ट आहे तो सुद्धा गुड्सच आहे. रॉ मटेरियल जे आपण परचेस केली त्यांना पण आपण गुड्सच म्हणणार आहोत. कळलं? सो व्हॉट इज गुड्स? ऑल द आयटम्स, कमॉडिटीज, आर्टिकल्स, थिंग्स विच आर परचेस्ड और सोल्ड इन अ बिझनेस. गुड्स आर मॅन्युफॅक्चर्ड और ट्रेडर टू अर्न प्रॉफिट. एक तुम्हाला प्रश्न पडला का, गुड्स का आहे? गुड आणि गुड्स असं नाहीये. गुड्स हाच शब्द आहे. इट इज नॉट अ प्लुरल ऑफ समथिंग, इट इज अ वर्ड. एस लावला म्हणजे ते अनेक वचन नाहीये. गुड्स हाच शब्द आहे कारण तो नेहमीच क्वांटिटीत असतो. आलं लक्षात? आणि जरी एक क्वांटिटी असली तरी त्याला गुड्सच म्हणायचं. सो हे काय मी आता सांगितलं, इम्पॉर्टंट टर्म्स इन अ ट्रान्झॅक्शन, हे सगळी इम्पॉर्टंट आहे. त्याला स्टार मार्क करा. एंट्री म्हणजे काय विचारलं जातं, ट्रान्झॅक्शन नॅरेशन म्हणजे काय विचारलं जातं, गुड्स म्हणजे काय विचारलं जातं. ठीक आहे. सो हे सगळे इम्पॉर्टंट आहेत. नेक्स्ट टर्म आहे आपली कॅपिटल. सो व्हॉट इज कॅपिटल? कॅपिटल इज द अमाउंट इन्व्हेस्टेड बाय द ओनर into the business in cash or kind is called as capital. आता जेव्हा एखादा ओनर किंवा एखादा पर्सन एखादा बिझनेस सुरू करतो त्यावेळेला ही इज कॉल्ड ॲज द सोल प्रोप्रायटर. मग अशी मी सांगितलं हु इज द ओनर. एक एक्झाम्पल देऊन सांगते. फॉर एक्झाम्पल मिस्टर ए. मिस्टर ए इज अ पर्सन. ही स्टार्टेड अ बिझनेस ABC एंटरप्राइजेस. सो बिझनेसचं नाव काय आहे? ABC एंटरप्राइजेस. आणि मिस्टर ए हा कोण आहे? ओनर. सो आता हा कोण झाला? ओनर झाला. आणि ABC एंटरप्राइजेस काय झालं? बिझनेस झालं. सो आता तुम्ही जर लक्षात घेतलं तर ए आणि ABC एंटरप्राइजेस या दोन वेगवेगळ्या एंटिटीज तयार झाल्या. ए हा वेगळा माणूस आहे, त्यांनी ABC एंटरप्राइजेस हा बिझनेस सुरू केलेला आहे. हा यांचा सोल ओनर आहे, सोल प्रोप्रायटर आहे. सो ए काय करणार? ह्या बिझनेस मध्ये कॅपिटल इंट्रोड्यूस करणार. तो काय करणार आहे? कॅपिटल देणार आहे. भांडवल म्हणतो आपण त्याला. कॅपिटल जोपर्यंत ओनर त्या बिझनेस मध्ये देत नाही तोपर्यंत हा बिझनेस चालूच शकणार नाही. बेसिक पैसे तरी लागतील ना बिझनेस सुरू करण्यासाठी. सो ABC एंटरप्राइजेसला बिझनेस सुरू करण्यासाठी कुणी पैसे दिले? एनी पैसे दिले ऍज कॅपिटल. बरोबर. मग आता ABC एंटरप्राइजेस काय करणार? हे कॅपिटल वापरणार, त्याच्यातनं बिझनेस सुरू करणार आणि सेल पण करणार, प्रॉफिट पण अर्न करणार. म्हणजे थोडक्यात ABC एंटरप्राइजेसने बिझनेस करून पैसे कमवायला सुरुवात केली. करेक्ट. आता ABC एंटरप्राइजेसला हे जे कॅपिटल दिलं होतं की नाही, जे ओनरनी दिलेलं कॅपिटल होतं, ते कॅपिटल त्यांनी परत ओनरला पेएबल लागतो. बिझनेस त्यांनी ते परत द्यायला पाहिजे. बरोबर. कारण हे बिझनेसचे पैसे आहेत का? नाहीयेत. हे ओनरचे पैसे आहेत जे त्यांनी बिझनेसमध्ये इन्व्हेस्ट केले होते म्हणू आपण, किंवा बिझनेसने लोन वरती घेतले होते असं आपण म्हणूयात. जे लोन त्यांनी नंतर परत द्यायला पाहिजे ओनरला. फक्त ते ओनर कडून लोन घेतलेलं असल्यामुळे त्याला लोन नाही म्हणत, त्याला कॅपिटल म्हणतात. कळतंय? कन्सेप्च्युअली कळलंय का? ए हा वेगळी एंटिटी आहे
आणि एबीसी एंटरप्राइजेस ही बिझनेस एंटिटी आहे. बिझनेसमध्ये त्यांनी कॅपिटल इंट्रोड्यूस केलंय इन कॅश ऑर काइंड. काइंड म्हणजे काय, वस्तू दिली, की फर्निचर दिलं, टेबल खुर्ची दिली, कॉम्प्युटर दिला, लॅपटॉप दिला, बरोबर. सो मनी इज वर्थ आहे की नाही, ते मनी इज वर्थ जे आहे ते त्यांनी एबीसी एंटरप्राइजेसला दिलं, म्हणजे त्यांचा बिझनेस सुरू होऊ शकला. इट इज कॉल्ड एज कॅपिटल. कॅपिटल इज पेएबल बॅक टू द ओनर बाय द बिझनेस. कॅपिटल इज पेएबल बॅक टू द ओनर बाय द बिझनेस. कळलं. सो तसंच ड्रॉइंग्स म्हणजे काय, अमाउंट विथड्रॉन बाय द ओनर फ्रॉम द बिझनेस इन कॅश ऑर काइंड इज कॉल्ड एज ड्रॉइंग्स. जसं त्यांनी कॅपिटल बिझनेसला दिलं बिझनेस सुरू करण्यासाठी, तसंच जर त्यांनी बिझनेस कडनं काही परत घेतलं तर त्याला म्हणायचं ड्रॉइंग्स. जर त्यांनी बिझनेस मधनं काही परत घेतलं कोणी ओनरने, तर त्याला म्हणायचं ड्रॉइंग्स. त्यांनी देताना काय दिलं होतं, कॅश दिली होती आणि फर्निचर दिलं होतं, बरोबर. फर्निचर मध्ये त्यांनी एक टेबल आणि एक खुर्ची दिली होती. सो हे फर्निचर त्यांनी दिलं. जसं जसं बिझनेस ग्रो होत गेला तसं तसं त्यांनी स्वतःचं फर्निचर घेतलं, नवीन सेटअप तयार केला. मग ते जुनं जे फर्निचर होतं ते आता त्यांना गरज नव्हती, म्हणून ते त्यांनी ओनरला परत देऊन टाकलं. सो त्यांनी काय विथड्रॉ केलं बिझनेस मधनं, फर्निचर. फर्निचर परत देऊन टाकलं ओनरला, बरोबर. जे त्यांनी पहिल्यांदा दिलं होतं ते त्यांनी रिटर्न करून टाकलं. मग इट इज डिडक्टेड फ्रॉम कॅपिटल. म्हणजे काय, ड्रॉइंग्स आर डिडक्टेड फ्रॉम कॅपिटल. थोडक्यात काय, हे जे फर्निचर दिलेलं होतं हे त्यांनी जेव्हा परत घेतलं तेव्हा जे कॅपिटल बिझनेस देणं लागत होता, कॅपिटल बिझनेस कडनं ओनरला पेएबल होतं, ते कमी झालं, कारण त्यांनी फर्निचरच्या फॉर्म मध्ये इन काइंड ते रिटर्न केलं. म्हणून ड्रॉइंग्स हे कॅपिटल मधनं लेस होतात, सबट्रॅक्ट होतात. कळतंय. बेसिक काही गोष्टी आहेत त्या लक्षात घेऊन तुम्हाला पुढे काम करायचंय. कॅपिटल आपण बिझनेसला दिलं आणि ड्रॉइंग्स बिझनेस मधनं विथड्रॉ केले. ठीक आहे. जेव्हा कॅपिटल देतो आपण बिझनेसला तेव्हा ते पेएबल बॅक टू द ओनर असतात. जर त्यांनी ड्रॉइंग्स विथड्रॉ केले इन कॅश ऑर काइंड, दोन्ही मेथडनी करू शकतो, कॅश सुद्धा विथड्रॉ करू शकतो. जर त्यांनी ते विथड्रॉ केले तर ते कॅपिटल मधनं डिडक्ट करायचे. म्हणजे काय, जे काही कॅपिटल बॅलन्स उरेल तेवढाच आता बिझनेस पेएबल आहे ओनरला, बरोबर. हा जो बॅलन्स कॅपिटल उरेल तेवढाच आता बिझनेस कडनं ओनरला देणं आहे. ठीक आहे, लक्षात आलंय. सो तुम्हाला ही कन्सेप्ट कळली, कॅपिटल आणि ड्रॉइंग्स. आपली पुढची टर्मिनॉलॉजी आहे डेटर्स. डेटर्स म्हणजे काय, वेन in a credit transaction a person or a business entity to whom the goods are sold on credit, he is called as a debtor. मुख्य सगळ्यात महत्वाचं काय आहे, द क्रेडिट ट्रान्झॅक्शन. ट्रान्झॅक्शनचे दोन टाइप्स आहेत, कॅश ट्रान्झॅक्शन, क्रेडिट ट्रान्झॅक्शन. त्यापैकी हे क्रेडिट ट्रान्झॅक्शन आहे. म्हणजे लक्षात तुम्हाला काय घ्यायचंय, दिस क्रेडिट ट्रान्झॅक्शन इज नॉट येट सेटल्ड, इट विल बी सेटल्ड ऑन अ फ्युचर डेट. जोपर्यंत ते सेटल होत नाही त्या डेट पर्यंत ज्याला आपण गुड्स सेल केलेले आहेत त्या माणसाला काय म्हणायचं, डेटर्स म्हणायचं. सोल्ड ऑन क्रेडिट असेल तरच. एक्झाम्पल देते तुम्हाला. एबीसी एंटरप्राइजेस ही आपली फर्म होती. एबीसी एंटरप्राइजेसने गुड्स सेल केले ऑन क्रेडिट. कुणाला सेल केले, मिस्टर एक्सला. मिस्टर एक्सला आपण गुड्स सेल केलेले आहेत ऑन क्रेडिट. गुड्स तो घेऊन गेलेला आहे, पैसे नंतर आणून देणार आहे. सो ज्या मोमेंट पर्यंत तो पैसे आणून देत नाही, ट्रान्झॅक्शन सेटल करत नाही, तोपर्यंत आपण त्याला काय म्हणणार आहोत, डेटर. लक्षात आलंय. कॅश ट्रान्झॅक्शन असेल तर डेटर येणारच नाही, कारण इमिजिएटली कॅश ट्रान्झॅक्शन कॅश रिसीव्ह करून आपण सेटल करून टाकणार आहोत. पण इथे ट्रान्झॅक्शन सेटल न झाल्यामुळे डेटर येणार. आता पुढचं वाक्य आहे, अमाऊंट इज रिसिवेबल फ्रॉम अ डेटर. डेटर कडून अमाऊंट रिसिवेबल आहे, हे पण लक्षात घ्या, कारण डेटर ह्याला आपण गुड्स सेल केलेले आहेत आणि त्यांच्याकडनं अमाऊंट रिसिवेबल आहे. सो इथे रिलेशन कसं आहे, गुड्स आर सोल्ड ऑन क्रेडिट. महत्वाचं, जेव्हा गुड्स आर सोल्ड ऑन क्रेडिट मग डेटर्स तयार होतात. डेटर्स कडनं अमाऊंट रिसिवेबल असते. सेल, डेटर्स, रिसिवेबल असं लक्षात ठेवायचे. मग क्रेडिटर्स म्हणजे काय, सेम असंच पण परचेसच्या बाबतीत. In a credit transaction, a person or a business entity from whom the goods are purchased on credit. Purchased आहे, इथे सेल आहे. On credit, he is called as a creditor.
आपण एबीसी एंटरप्राइजेसनी दुसऱ्या एका पार्टीकडनं गुड्स विकत घेतलेत, परचेस केलेत ऑन क्रेडिट. ट्रान्झॅक्शन इज नॉट सेटल्ड येट. जोपर्यंत सेटल होत नाही तोपर्यंत ज्याच्याकडून आपण ते घेतलेले आहेत गुड्स त्याला काय म्हणायचं, क्रेडिटर म्हणायचं. इथे मी एक्झाम्पल काय दिलंय, मिस्टर वाय. मिस्टर वाय कडून आपण गुड्स परचेस केलेत ऑन क्रेडिट. सो मिस्टर वाय हा कोण आहे, क्रेडिटर. कधीपर्यंत, जोपर्यंत ते ट्रान्झॅक्शन सेटल होत नाही तोपर्यंत. इथे रिलेशन काय आहे, परचेस ऑन क्रेडिट जर असेल तर क्रेडिटर्स क्रिएट होतात आणि अमाऊंट इज पेएबल टू द क्रेडिटर्स. हे तुमच्याकडे लिहून घ्या, हे रिलेशन लिहून घ्या. परचेस ऑन क्रेडिट, क्रेडिटर्स अमाऊंट इज पेएबल. सोल्ड ऑन क्रेडिट, डेटर्स अमाऊंट इज रिसिवेबल. कळलंय? मी जसे 2 हात करून सांगते तसंच लक्षात ठेवा. आपली लेफ्ट साइड जी आहे ती आपली डेटर्सची आहे. गुड्स आर सोल्ड, डेटर्स आर क्रिएटेड, अमाऊंट इज रिसिवेबल. इथे राईट साइड जी आहे गुड्स आर परचेस्ड, क्रेडिटर्स आर क्रिएटेड, अमाऊंट इज पेएबल. कळलंय? सो ह्या 2 टर्म्स इथे डेटर्स आणि क्रेडिटर्स मी इथे समजावून सांगितल्यात. आपली थर्ड टर्म आहे बॅड डेट्स. बॅड डेट्स म्हणजे काय, मुळात डेट्स म्हणजे काय, डेट्स म्हणजे डेटर्स. डेटर्स कडनं जी अमाऊंट रिसिवेबल असते त्याला म्हणायचं डेट्स. अमाऊंट रिसिवेबल फ्रॉम द डेटर्स इज कॉल्ड ॲज डेट. मग त्याला बॅड डेट्स का म्हणले? डेट्सचे 2 प्रकार आहेत, गुड डेट, बॅड डेट. गुड डेट म्हणजे काय की हा जो डेटर आहे ज्याला आपण गुड्स सेल केलेले आहेत तो त्याचे आज ना उद्या पैसे देणार आहे. ही इज कॉल्ड एज अ गुड डेटर. मग बॅड डेट म्हणजे काय, वेन अ डेटर फेल्स टू पे द मनी अँड द अमाऊंट बिकम्स इररिकव्हरेबल. हा जो डेटर आहे ना आपला एक्स, याला आपण गुड्स सेल केले पण त्याच्याकडनं जे येणं आहे आपल्याला रिसिवेबल अमाऊंट आहे, डेट्स जे आहेत आपले, ही फेल्स टू पे द मनी अँड द अमाऊंट इज इररिकव्हरेबल. आत्ता देऊ शकला नाही, 2 महिन्यांनी देऊ शकला नाही, वर्षभराने देऊ शकला नाही, देऊच शकला नाही, कधीच देऊ शकणार नाहीये. हे जेव्हा आपल्याला कन्फर्म कळतं त्याच वेळेला आपण ती जी अमाऊंट रिसिवेबल असते देन सच अमाऊंट रिसिवेबल इज कॉल्ड ॲज बॅड डेट्स. कळलंय? जेव्हा अमाऊंट इररिकव्हरेबल होते तेव्हाच. आता बॅड डेट्स आर लॉस टू द बिझनेस. थोडासा लॉजिकली विचार केला तर तुमच्या लगेच लक्षात येईल बॅड डेट्स हा लॉस का आहे. कारण आपण डेटर्स कधी म्हणतो, जेव्हा गुड्स आर सोल्ड ऑन क्रेडिट. गुड्स आर ऑलरेडी गॉन फ्रॉम द कंपनी. गुड्स आर सोल्ड, समोरच्या डेटरनी ऑलरेडी गुड्स तो घेऊन गेलेला आहे पण त्याच्या अगेन्स्ट पैसे दिले नाहीयेत. आपण बिझनेस करतोय की नाही, गुड्स सेल केल्यानंतर पैसे आले पाहिजेत. आपले गुड्स पण गेले, पैसे पण गेले. म्हणजे थोडक्यात काय झालं, जे गुड्स आपण सेल केले तो लॉस झाला की नाही आपला. म्हणजेच बॅड डेट्स आर लॉस टू द बिझनेस. कळलंय? कन्सेप्ट क्लिअर झाली आहे. याचे सुद्धा तुम्ही फोटो सारखे काढून ठेवत जा. मी सारखं सांगणार नाहीये. जशा जशा एक टर्म्स पुढे जातील तसे फोटो काढा. इम्पॉर्टंट गोष्टींना मी मार्क करून देतेच आहे पण सगळ्याच टर्म्स इम्पॉर्टंट आहेत त्याच्यामुळे सगळ्याला काय मी मार्क करणार नाहीये स्टार मार्क. तुम्ही सगळं लिहा. ह्या ज्या नोट्स मी लिहून देत असते त्याही लिहा, म्हणजे तुम्हाला नंतर रिव्हिजनच्या वेळेला ते पटकन लक्षात येतं म्हणून लिहून ठेवायचं. ठीक आहे? याचा एक फोटो काढून घ्या.